अशोक गायकवाड यांच्यासोबत माझ्या पक्षाचा तरी ते त्यावेळेला यांच्या पक्षामध्ये गेले माझ्याशी त्यांचा संवाद आणि मला माहिती होतं अशोक गायकवाड शेवटी ते माझ्या पक्षामध्ये आणि काही दिवसांमध्ये 3-4 महिन्यापूर्वी आणि मला पक्षामध्ये मी त्यांना म्हणालो की आम्ही पक्षातून अनेक कार्यकर्ते असे आहेत की त्यांचं पद आहे अशोक गायकवाड आपल्या समाजावर होणारा अन्याय म्हणजे ते नेहमी सर्वांना म्हणायचे की ते सर्वांना म्हणायचे की तू अन्याय नका जे नेहमी तुम्हाला म्हणायचे अन्यायाला घाल त्यांचं नाव अशोक गायकवाड त्यांनी ते उभं केलं होतं आपल्या कार्याचं फार मोठं त्यांनी तर या ठिकाणी उभं केलं होतं आपल्या कार्याचं फार मोठं झाड अशोक गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आपण सर्वजण त्यांच्या घरामध्ये सकाळी येताना आणि त्यांच्या पत्नी रत्नमाला नंदा मुलगा हर्ष आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कुटुंबामध्ये सामील होण्यासाठी झाले त्यावेळेला श्रीरामपूरमध्ये दलित समाज एकत्र दलित समाजामध्ये म्हणून अपघडचा जो निर्णय आहे तो निर्णय सरकारने सगळ्या जातींना सन्मान न्याय दुसऱ्या जातीवर अन्याय व्हावा ही भूमिका पण आमच्यामध्ये खूप वाढू नका अशा पद्धतीचा इशारा देण्यासाठी सरकारकडे मागणी करण्यासाठी जो मोर्चा आयोजित करण्यात आला त्या मोर्चाच्या संदर्भामध्ये पत्रकार परिषद अचानक त्यांना लगेच 5 मिनिटांमध्ये आणि अशोक गायकवाड यांना सुरुवातीला रामपूरमध्ये ऍडमिट केलं नंतर त्यांना नगरमध्ये आणलं आम्ही डॉक्टरांच्या संपर्कात तर अटॅक आला तर त्या अटॅकमधून अनेक ग्रुप अशोक गायकवाड अजूनही आपल्यामध्ये 15-20 आपल्या समाजाला न्याय देण्यासाठी सातत्याने संघर्ष करत आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जयभीम माझ्या नेतृत्वाला मजबूत करण्यासाठी सातत्याने जिल्ह्यातून भूमिका म्हणून रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा नसून तो सगळ्या जातीचा आहे बाबासाहेबांच्या खुल्या पत्रातील भूमिका ते सगळ्यांना मांडत नगर जिल्ह्यातल्या जुनी झोपडीमध्ये राहणाऱ्या माणसांच्यासाठी ते सातत्याने महालोकांच्या जमिनीचा प्रश्न जो आहे तो अनेक वेळा ते माझ्यासोबत चर्चा करतो त्यावेळेला आपण सह्याद्री मध्ये महालोकांच्या जमिनीबद्दल बोलणी केली आणि महालोकांच्या जमिनीचा विषय असा आहे ही जमीन ही दुसऱ्या गुणाला काही असेल तर दलित समाजाच्या पण महालोकांच्या जमिनी सुद्धा आपल्याला
म्हणून आपली भूमिका सातत्याने मांडायची. मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब नाव देण्यासाठी जो आम्ही संघर्ष केला त्यामध्ये आणि मी शिर्डीमध्ये उभा राहिलो त्यावेळेला ते माझ्या पाठीशी होते. मला असं वाटत होतं की शिर्डीमध्ये अत्यंत चांगल्या मताने पंढरपूरमध्ये सुरुवातीला गेलो त्यावेळेला 2,60,000 मतांनी मताधिकारी निवडून आलो आणि देशामध्ये 6व्या-7व्या नंबरवर माझं राज्य. मला असं वाटत होतं की मी शिर्डीमध्ये आलो तर या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाची ताकद करून आम्ही गावागावामध्ये कॅन्सरच्या छावण्या होत्या त्या प्रकारे पुणे पक्षामध्ये त्यामुळे 99% या ठिकाणी आपली काँग्रेस राष्ट्रवादीने आपली मी इथं 6 ते 7 लाखापेक्षा जास्त लोकांनी निवडणुकीत वाटलो. पंढरपूरमध्ये पेपर आला तर तो मतदार जनरल झाला म्हणून मी या ठिकाणी आणि माझ्या पाठीशी अशोक पत्रकारांनी सुद्धा आपलं अनालिसिस केलं होते की 40-50,000 लोकांना लोकवलं वास्तवरे साहेब हे आपल्या समाजातला माणूस निवडून आलेला आहे. निवडणुकीमध्ये 1-2 ठीक आहे, तो काही विषय नाही. अशोक गायकवाड यांचं गाव माझ्यामध्ये मी अशा पद्धतीने आपल्या अशोक गायकवाड यांचा विजय वक्तव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी सांगितलं अशोक गायकवाड हे सातत्यानं जरी ते आजारी असले तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये आपल्या समस्यांच्या संबंधामध्ये झाली त्या सोडवायच्या कशा याबद्दल त्यांच्याकडे आणि शेवटी ते आपल्या मोर्चाचे अनाउन्समेंट करत असतात. एवढा अत्यंत चांगला माणूस पण अचानक आता जायला काय पद द्यायचं ते आपण सगळे कारण महाराष्ट्र राज्यामध्ये चांगलं पद द्यायचं पण आम्ही दिल्लीला ॲडमिशन सुरू होतो दिल्लीला होतो. माझे जेवढे सातत्यानं असतं तरी ॲडमिशन संपलं तरी एका महिन्यामध्ये 10-15-16 राज्यामध्ये आणि माझं शेड्यूल मला त्यांचे फोन कार्यक्रमात असताना माझा फोन गाडीमध्ये अनेक वेळेला तर कुठेतरी ते कार्यक्रमात असलो किंवा लोकांना भेटत असलो तर फार गर्दी नंतर मला वेळ मिळाला तर त्यामध्ये विश्वास करतो आणि त्यामध्ये अशोक गायकवाड यांचा फोन असेल तर त्याला आवर्जून त्यामुळं उद्या 14 तारखेला होणारी आमची बैठक होती मुंबईला जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये आम्ही महाड नवदार लढ्याच्या सत्याग्रहाला 100 वर्ष झाली. 1927 मध्ये बाबासाहेब आंबेडकर आणि 19 आणि 20 मार्चला महाड नवदार लढ्याचा सत्याग्रह झाला होता आणि त्या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सामाजिक समता समाजामध्ये समता आणण्यासाठी बाबासाहेब सत्याग्रह केला. आम्ही सुद्धा माणूस आहे आम्हाला माणसासारखं सगळ्यात अधिकार आहे यासाठी सत्याग्रह कोणाच्या भावना दुखावण्यासाठी सत्याग्रह होता की आम्ही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे भारताची ताकद वाढली पाहिजे त्यावेळेला फार मोठी लढाई झाली आणि त्या ठिकाणी आम्ही नंतरच्या काळापासून किती महाडला 20 मार्चला लागून
सुरुवातीला 1000 लोक आले, नंतर 2000 आले, 5000 आले, 6000 आले, 50,000 आले, 50,000 आले, 1,00,000 आले, 2,00,000 आले, अशा पद्धतीने लोकसंख्या वाढली. भीमा कोरेगाव या ठिकाणी सुरुवात केली आणि सुरुवातीला ट्रकवरती उभा राहून 200 लोकांच्या समोर आणि आता भीमा कोरेगावमध्ये 2-3 लाख लोक त्या ठिकाणी जमतात. आणि आपल्याला एवढ्यामध्ये आपल्याला माहिती आहे की कॅन्सरच्या काळापासूनच त्याची सुरुवात केली. कॅन्सरच्या काळामध्ये हा जो 13 ऑक्टोबर या दिवशी एवढ्यामध्ये बाबासाहेबांनी घोषणा केली होती की मी हिंदू असतो. जरी मला हिंदू धर्मामध्ये न्याय मिळत नसेल तरी मी हिंदू धर्म असतील. तो दिवस सुद्धा आम्ही त्या ठिकाणी साजरा केला. आता त्या ठिकाणी हा जो इतिहास सुद्धा लोकांच्या समोर आला. आपल्यामध्ये जे पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी किंवा काही ठिकाणी कॅन्सरच्या मुवमेंटमुळे किती लोकांचा बदल झालेला आहे, किती लोकांना हिंमत आलेली आहे, किती लोकांना आपण लोकांना गावपाड्यामध्ये घाबरणारा समाज होता. पण आम्ही अनेक आम्हाला मराठा बांधवांची गावाच्या बांधवांची त्यांनी समजून ठेवायची. बाबासाहेबांचा पक्ष चालवायचा असेल तर सगळ्या जातीला सोबत आणलं पाहिजे. पिपललेली सोसायटी बाबासाहेबांनी स्थापन केली 8 जुलै 1945 ला. त्यावेळेला बाबासाहेबांनी जे 11 रस्ते होते त्यामध्ये तमाम दलित अशा पद्धतीने करत नाही. मी त्या बाबासाहेबांच्या सुरुवातीपासूनच जे होतं की सगळ्या समाजात जोपर्यंत सगळा समाज एकत्र येणार नाही तोपर्यंत रिपब्लिकन पक्षाला मजबूत करायचे असेल ते लोक कुठून आले पाहिजे. एका जातीच्या मतावरून येता येत नाही. बाबासाहेबांचं म्हणून होतं किंवा बाबासाहेब कोण झाले होते. अशोक गायकवाड हे सुद्धा त्या मोठी गेली होती की आपण सर्वांना एकत्र आणलं पाहिजे. न्याय कार्यकर्ते माझ्या आपल्या पक्षामध्ये आहे. अशोक गायकवाड सारखे कार्यकर्ते माझ्या पाठीत उभे राहिले म्हणून आपला पक्ष उत्तराखंड देहरादून होतो. रात्री दिल्ली झालो आणि सकाळचं फ्लाईट बघून निघालो. रात्रीच्या फ्लाईट पूर्ण तुमच्या पार्लमेंट या ठिकाणी चालू आहे. 14 तारखेला आपल्या राज्यातून रिपेअर आहे आणि त्या ठिकाणी मला मंत्री म्हणून 10 वर्ष झालेले म्हणून रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मुंबईच्या वतीने त्या ठिकाणी सरकारने ठेवलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदेजी, छगन भुजबळ, राहुल नार्वेकर, अण्णा हरगोडे, मंगल प्रताप गौडा आणि आपले आशिष शेलार हे सगळे सरकारला येणार आहे. त्या कार्यक्रमाला त्याच्यावर आम्ही आणि मी असं सांगितलं आपली रॅली निघणार आहे 14 ऑक्टोबर साताऱ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरची काय उद्यानाच्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या ज्या वस्तूंनी होत्या त्यामुळे साताऱ्यापासून अशोक गायकवाड त्यांच्यावरती जबाबदारी आहे. आणि मग ही रॅली सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नंतर उस्मानाबाद, धाराशिव आहे, लातूर आहे, नांदेड आहे, परभणी आहे, हिंगोली आहे, नंतर परभणी आहे, नंतर जालना आहे, बीड आहे, औरंगाबाद आहे, संभाजीनगर आहे. त्यानंतर बुलढाणा मागे ही रॅली विदर्भातली रॅली येणार आहे. आपल्या
अशोक सारखा एक ज्या पद्धतीने सम्राट अशोक हे युद्ध जिंकण्यामध्ये अत्यंत कार्य दुश्मनाबरोबर अनेक युद्ध त्यांनी जिंकली. कलिकाचं युद्ध आहे ते युद्ध असं त्यांनी केलं. त्या ठिकाणी आपल्या दुश्मनाला त्याने असं पूर्णपणे समोर होतं ते सगळे लोक पाहून टाकले. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर त्या अशोकांना वाटलं, सम्राट अशोकांना वाटलं की अशा पद्धतीचा विजय करावा. त्यानंतर सम्राट अशोक आणि हा जो बुद्धी रमाई जगाच्या अनेक देशामध्ये अशोक यांचं सुद्धा अशोकचं नाव सुद्धा अशोक आहे, गायकवाडाचं नाव अशोक आहे. आणि हा अशोक या नगर जिल्ह्याचा सम्राट दलितांचे प्रश्न सोडवणार, दलित सवर्णांमध्ये दलित मराठ्यांमध्ये ऐक्य निर्माण करणार, रिपब्लिकन पक्षाला बळकटी आणणार अशा पद्धतीचा नेता होता. आणि तो सुद्धा अशोक या जिल्ह्याचा सम्राट होता. त्या अशोकचं एखादं स्मारक या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे. महानगरपालिकेचे सभापती नगरसेवक आलेले आहेत. एखादी जागा घेऊन आंबेडकरी चळवळीचा श्रेष्ठ अभ्यासू प्रामाणिक अशा पद्धतीचा जो कार्यकर्ता होता, नेता होता. आणि त्यांच्या एखादं स्मारक उभं करण्यासाठी आपण एखादी जागा द्यावी. त्या ठिकाणी अशोकचा एखादा पुतळा पण असेल, एखादा हॉल असेल, लायब्ररी असेल, अशा पद्धतीच्या आपण करा. महाराष्ट्र सरकारच्या वतीने काय त्यांना कळत असेल ती मुद्दा घेऊ. माझ्या मनात सगळ्यामध्ये ते शक्यता घेऊ आणि अशोक गायकवाड यांचं स्मारक बनवतो अशा पद्धतीची योजना करतो. आणि अशा कार्यक्रमाला राधाकृष्ण पाटील साहेब जे जलसंधारण मंत्री आहेत, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, आमदार संग्राम जगताप, आमदार अक्षय चांगले, बाबूराव कदम, अशोक गायकवाड, श्रीकांत भालेराव, विजय वक्तवळे, सुनील काळे या जिल्ह्याचे अध्यक्ष, उदय थोरात या जिल्ह्याचे अध्यक्ष, त्यानंतर संग्राम जगोते, पद्मश्री पोपटराव पवार, संभाजी राजमुंडे म्हणजे मराठा नेते आहेत, पाटील निकालते हे त्यानंतर रिपब्लिकन त्यांचे विवेक चव्हाण, अभय हनुमणे, अमित काळे, विलास साठे, विजय भांबळ, राज साळवे, आयोजक नगरसेवक सुरेश मनसोडे, उमेद गायकवाड, अजय साळवे, किरण दाभाडे, अविनाश भोसले, अशोक आशिष शेळके, विजय खराळ अशी अशा पद्धतीचे आपण सर्वांनी अशोकरावला श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 मिनिटं जागेवर उभं राहावं. अशोक गायकवाड अमर रहे, अशोक गायकवाड अमर रहे, अशोक गायकवाड अमर रहे.
मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार ला 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 विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण मौज मजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदनवन साई बन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर हुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन